गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललो आहोत कुणकेश्वरच्या समुद्रावर मज्जा करायला. तर सगळी मंडळी बोलली चला जाऊया फटाफट. तर आम्ही निघालो, गाड्या काढल्या आणि सगळी मंडळी आलो कुणकेश्वरच्या समुद्रावर. हा आहे कुणकेश्वरचा असं परिसर आणि आमची सगळी आमची मंडळी आहेत छोटी मोठी. वातावरण तर जबरदस्त झालेलं, पाऊस पडूनच गेलेलं थोडं आणि नंतर बारीक बारीक पडत पण होता. आम्ही पण मजा घेतली थोड्या बारीक पावसाची, कारण गरमीच एवढी होत होती. तर खूप मजा आली भिजायला पण थोडं बारीक बारीक. आणि नंतर बघितलं तर समुद्र लाटा पण भरपूरच होत्या मोठ्या आणि समुद्र दिसतच खतरनाक होता. लाटा तर एकदमच डेंजर दिसत होत्या आणि समोर पूर्ण काळू झालेला, जणू काय पाऊसच पडतोय. आणि हे आपलं कुणकेश्वरचं मंदिर, सुंदर असं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला हे सगळं फूड स्टॉल. तर बोललो फूड स्टॉलकडे नंतर येऊया, पहिला समुद्रावर जाऊन मजा करूया. आणि चाललो समुद्र किनाऱ्यावर चालत मजा होती. हवा पण मस्त सुटलेली आणि फ्रेश वातावरण होतं आणि सगळीकडेच गर्दी पण होती आणि पब्लिक पण इथे सेल्फी वगैरे काढत होत्या. मग आम्ही फटाफट गेलो, खाली उतरलो आणि वाळूत चालायची मजाच वेगळी येते समुद्र किनाऱ्यावर. बिना चपलाचं चालायला खास करून खूप मजा येते समुद्र किनाऱ्यावर. आणि आमची मंडळी आधीच पोचलेली पण होती. न्यासा वगैरे आधीच भिजून पण मोकळे झालेला मी पोचायच्या आधीच. आणि ही आपली न्यासा आणि तिचे आजूबाजूला सगळे भाऊ बहीण आहेत त्याचे छोटे मोठे. न्यासा खूप मजा करत पूर्ण समुद्राची लाट अंगावर घेत होती. पूर्ण भिजलेले, सगळेच भिजलेले. आणि नंतर काळोख पण झालेलाच भरपूर. मी बोललो फटाफट मजा करून घेऊया आपण पण. मग समुद्राच्या लाटा घेतल्या, जरा पायावर पाणी मस्तपैकी सुंदर असा अनुभव घेतला. आणि नंतर न्यासाकडे लक्ष दिलं तर न्यासा इथे काहीतरी बोलली मला, मी स्विमिंग पूल बनवते. मी बोललो वाव स्विमिंग पूल, ते पण समुद्राच्या किनारी. बोलते हो. मग बोलो ओके बनव. मग खोदायला सुरुवात केली तिने. खोदून खूप मोठे खड्डे केले तिने. नंतर मला विचारते की पाणी कुठून घेऊ. मी बोललो अगं पाणी कुठून घेशील. तर बोललो समुद्र समोर आहेत ना, घे ना पाहिजे तेवढं पाणीच आहे पाणी. आणि हा इथे आमचा घरातला सगळ्यात छोटा, त्याला समुद्र किनाऱ्यावर गेला की काय होतं माहिती नाही, त्याला बाहेरच पडायचं नसतं. खूप मजा करत होता. आणि नंतर मजा करत बोललो चला आता घरच्या दिशेने जाऊया. सगळ्यांना भूक पण लागलेलीच होती. बोललो चला फटाफट निघूया. आणि जाता एक बोर्ड दिसला आम्हाला आपला कुणकेश्वरकडून, सुंदर असा बोर्ड होता. आणि त्याच्याच बाजूला होत्या आपल्या सगळे स्टॉल, खाऊची गल्ली वगैरे, शेवपुरी बेरपुरी सगळं घेतलं. त्या लोकांनी दाबून 2-2 प्लेट भरल्या पोटामध्ये. आणि नंतर मग आम्ही घरच्या ठिकाणी जायला निघालो.